आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। अपंग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन केली आनंदी दीपावली साजरी। महान तपस्वी परमत्यागी स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांच्या प्रवचनाने सांगता। भगवान श्रीकृष्ण आश्रम येथे दीपावली निमित्ताने अपंग व्यक्ती यांच्यासह अनाथांना जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन आनंदी दीपावली साजरी करण्यात आली। गेल्या 9 वर्षापासून अखंडित सेवा ही भगवान श्रीकृष्ण आश्रम बीड रोड केज यांच्या वतीने 600 अपंग व निराधारांना यावर्षी दिवाळीची भेट म्हणून एक ब्लँकेट, चटई, टॉवेल, रजईसह फराळाचे वाटप करण्यात आले। हभप केशव महाराज शास्त्री यांनी अपंगासह अनाथांची दीपावली हे आनंदी दीपावली म्हणून साजरी केल्याबद्दल बीड जिल्ह्यात हभप केशव महाराज शास्त्री यांनी अनोखा उपक्रम राबविल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे। गेल्या 9 ते 10 वर्षापासून हभप केशव महाराज शास्त्री हे गरजूंना संसार उपयोगी विविध वस्तूसह फराळाचे वाटप करत आहेत। यामागील उद्देश असा की सध्या थंडीचे दिवस असल्याने अपंग व्यक्तींचा यापासून बचाव व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हभप केशव महाराज शास्त्री यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले। यावेळी बोलताना केशव महाराज शास्त्री म्हणाले की मी फक्त करणार आहे, परंतु जे काही मी वाटप करत आहे यामध्ये असंख्य लोकांचा हातभार आहे। त्यामुळे या कार्यक्रमासाठी असंख्य दाते समोर येतात व अन्नदान वस्त्रदान करतात। मी फक्त कारण आहे, यामागील आर्थिक बाजू काही उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते करत असतात। त्यामुळे भगवान श्रीकृष्ण आश्रमच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व गरजूंना योग्य रीतीने वाटप करण्यात आले। यामध्ये केज परिसरातील भाविक भक्तांनी व गरजूंनी व्यवस्थितरित्या सहकार्य केल्याने हा कार्यक्रम संपन्न झाला, असे मत केशव महाराज शास्त्री यांनी व्यक्त केले। यावेळी स्वामी भारतानंद गिरीजी महाराज यांनी केशव महाराज शास्त्री यांनी अपंग व गरजू व्यक्तींना फराळाचे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचा उद्देश केला आहे। असेच पद्धतीने आपणही गरजूंना त्यांच्या गरजा पाहून सहकार्य करावे, यातच मोठे सत्कार्य होऊ शकते, असे मत भारतानंद गिरीजी महाराज यांनी प्रवचनाची सांगता करताना जमलेल्या भाविक भक्तांना सांगून या कार्यक्रमाची सांगता केली। या कार्यक्रमास केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील व इतर जिल्ह्यातील अपंग व निराधार आणि सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। काय सांगाल, आज आपल्या कृष्ण आश्रमाच्या माध्यमातून निराधारांना किटचं वाटप होत आहे, तर काय सांगाल? मी अपंग व निराधार संघटनेचा अध्यक्ष विनायकराव लोंढे। मी महाराजांचं असं कौतुक करतो की सुगंध हा जीवनाचा चंदनासारखा दरवळावा, याच शब्दाच्या अनुषंगाने केशव महाराज शास्त्री यांना आज अपंग निराधाराच्या व्यथा जाणून प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी आज ते सर्व अपंगांना फराळीचं आणि यात्रा पांघराची किट देऊन त्यांच्या व्यथा जाणून, आणि हाच महाराजाचा विचार म्हणजे हाच खरा मानवाचा धर्म, सुखादुखातल्या आंधळ्या लंगड्या अपंग वधीर ह्यांच्याकडे लक्ष देण्याचा। ह्याच्यासाठी मी महाराजाचं मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांचं मी आभार व्यक्त करतो। दलित, वंचित आणि अपंगांना किटचं वाटप चालू आहे, काय सांगाल? खूप आनंद वाटतोय की दिव्यांग बांधवांची थोडी तरी सेवा होते आहे। सर्वांच्या सहकार्याने या भगवान श्रीकृष्ण आश्रमामध्ये ज्यांनी या वस्तू दिलेल्या आहेत, सहकार्य केलेलं आहे, त्या सर्वांच्या सहकार्यानं वस्तू आणलेल्या आहेत आणि त्या दिव्यांग बांधवांच्या पर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करतोय। आम्ही एक माध्यम आहोत, परंतु सेवा करणारे जे आहेत ते वेगळे आहेत आणि हे अनेक दिव्यांग बांधव या ठिकाणी आलेले आहेत, दरवर्षी येत आहेत। गेली 9 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे आणि यामध्ये लाभ घेत आहेत। महाराज, या वर्षी किती दिव्यांग लाभार्थी आहेत आपल्याकडे? 600 दिव्यांग बांधवांच्या वाटपाचं नियोजन केलेलं आहे यावर्षी। त्याचबरोबर आपण दर महिन्यालाही आपल्या आश्रमामध्ये विविध उपक्रम राबवतात, त्याबद्दल काय सांगाल आपण? प्रत्येक महिन्याच्या वद्याष्टमीला या श्रीकृष्ण आश्रमामध्ये दुपारी कीर्तन आणि महाप्रसाद होतो। अनेक भगवत भक्त येतात आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतात। त्याचप्रमाणे वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम संपन्न केले जातात। जसं आषाढी एकादशीला एक या ठिकाणी कार्यक्रम असतो, कृष्ण जन्मोत्सवही संपन्न होतो, गुरुपौर्णिमा वगैरे असे नैमित्तिक कार्यक्रम या आश्रमामध्ये संपन्न होतात आणि अनेक भगवत भक्त या ठिकाणी येतात आणि भगवत भक्तीचा लाभ घेतात आणि जनसेवेचं कार्य करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, जेवढी होईल तेवढी।
चॅनलच्या माध्यमातून आपल्या भक्तगणांना काय आपण संदेश द्याल? सर्वांना हे सांगू इच्छितो की आपण आपल्या आजूबाजूला पहा, अनेक गोरगरीब आहेत, दीनदुःखी आहेत, अशांची सेवा करा. अशांची सेवा करणे म्हणजेच ईश्वराची सेवा आहे, भगवंताची सेवा आहे. प्रत्यक्ष प्रगट रूपाने तर भगवंत आपल्याला भेटत नाहीत, लवकर सेवा करणं शक्य होत नाहीये, परंतु भगवंत कुणाच्या ना कुणाच्या रूपाने जीवनामध्ये भेटत असतात. त्यामुळे संधी ओळखून त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, एवढेच मी संदेश देऊ इच्छितो. या आपल्या आजच्या उपक्रमामध्ये आपल्या केस तालुक्यातील का केस तालुका सह जिल्ह्यातील अथवा जिल्ह्याच्या बाहेरील म्हणजे याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत? आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या जिल्ह्यामधून, वेगवेगळ्या तालुक्यातून व्यक्ती आलेले आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातलेही काही आलेले आहेत थोडेफार, परंतु जास्तीत जास्त संख्या बीड जिल्ह्यामधूनच आहे. या उपक्रमाची आपण केव्हापासून तयारी करत आहात? दीपोळीच्या अगोदर या नियोजनाची तयारी जवळजवळ 1 महिना अगोदरपासून चालू आहे. हे सर्व साहित्य आणायचं, फराळाचे पदार्थ या ठिकाणी बनवायचे, चांगल्या शुद्ध तेलामध्ये सर्व पदार्थ तयार करायचे, चांगले आचार्य आणायचे, त्यांच्याकडनं बनवायचे, कारण सर्वांच्या पर्यंत चांगल्या वस्तू पोहोचल्या पाहिजेत. आणि आपण जसे घरी वापरतो पदार्थ तसे त्यांनाही मिळाले पाहिजेत. आणि आपण जसे ब्लँकेट वापरतो तसेच ब्लँकेट, मॅट, टॉवेल वगैरे एकदम चांगल्या क्वालिटीचेच त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, याची आम्ही चांगल्या प्रकारे काळजी घेतो. कारण स्वतःला चांगला आणि दुसऱ्यांना कसं तरी दान करायचं म्हटलं तरी चुकीचं होता कामा नये, आमचा उद्देश असतो. त्यामुळे आम्ही चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय. जेवढं शक्य होईल तेवढं छान आणि सुंदर प्रकारे आपण सेवा करण्याचा प्रयत्न केली पाहिजे. तुम्ही पाहू शकताय या ठिकाणी एकदम छान प्रकारची सुंदर क्वालिटीची ब्लँकेट देण्यासाठी आणलेली आहे. त्याचप्रमाणे पाठीमागे त्यांचा फराळाचे पदार्थ आहेत, मॅट आहे, टॉवेल आहे, आणखी काही वस्तू त्यांना देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. जेवढं शक्य होईल तेवढं छान सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे फराळाचे पदार्थ यामध्ये आणलेले आहेत. दिव्यांग बांधवांच्यासाठी ही किट तयार केलेली आहे फराळाच्या पदार्थांची. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे समोर पाहू शकताय दिव्यांग बांधवांच्यासाठी टॉवेल आणि मॅटही या ठिकाणी आणलेली आहे आणि ह्या वस्तू त्यांना दिल्या जाणार आहेत. थोडस तिथं बसा ना. आपण पाहतोय या ठिकाणी दिव्यांगांना वाटप, किटचं वाटप चालू आहे. काही स्वयंसेवकांच्या मदतीनं ही किटचं वाटप, ज्या ठिकाणी स्वयंसेवक त्यांना किटचं वाटप बसलेल्या ठिकाणी जागेवर पोच करण्याची व्यवस्था करत आहेत. आपण पाहतोय की आता 500 ते 600 लाभार्थी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांना जागेवर बसून ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्याच ठिकाणी त्यांची किट पोच होईल अशी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.